नमस्कार. आज आपण महाशिवरात्रीच्या महत्त्वाबद्दल थोडंसं बोलणार आहोत. पण महाशिवरात्री समजून घेण्याआधी शिवतत्व किंवा शिव म्हणजे काय ते आपल्याला थोडंसं पाहायला हवं. शिव या शब्दाचा अर्थ शुभ. आपण ते वाक्य ऐकलंच असेल की सत्यम शिवम सुंदरम. शिव हे सत्य आहे किंवा जे या विश्वामध्ये शाश्वत आणि सत्य तत्व आहे, जे स्थिर तत्व आहे, जे अनादि अनंत तत्व आहे, जे अविनाशी तत्व आहे, जे असीम, ज्याला सीमाच नाही असं विस्तीर्ण तत्व आहे. किंवा असंही म्हणता येईल की ज्या तत्वातून या विश्वाची निर्मिती झाली, जे तत्व या विश्वाचं पालनपोषण करतं, ह्या विश्वाला वृद्धिंगत करतं, आणि जे तत्व या विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेतं, त्या तत्वाला शिवतत्व असं म्हटलं आहे. दुर्गा सप्तशतीच्या साधनेच्या वेळी सुद्धा आपण जेव्हा आचमन करतो त्याला म्हटलं जातं की आत्मतत्वम शोधयामी, विद्यातत्वम शोधयामी, आणि सगळ्यात शेवटी म्हटलं जातं की शिवतत्वम शोधयामी. प्रत्येक आचमनाच्या वेळेला की शिवतत्व किती श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळेच त्याला म्हटलेलं की सत्य. सत्य म्हणजे जे नित्य निरंतर शाश्वत आहे, चिरंतन आहे, असं हे तत्व शिवतत्व. आणि जे मंगलकारक आहे, सुंदर आहे. सुंदर म्हणजे ती रूपाशी संबंध नाही त्याचा. सुंदर म्हणजे दिसायला सुंदर, की ज्याला आपण सुंदर आणि कुरूप या अर्थाने ते सुंदर नाही, की या अर्थाने सुंदर हा शब्द इथे वापरलेला नाही. सुंदर म्हणजे जे सदैव मोहक आहे, सदैव आनंद देणारं आहे. सुंदर म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना ज्याच्यातून आनंद मिळतो, तृप्ती मिळते, समाधान मिळतं, त्या तत्वाला सुंदर म्हटलेलं आहे. शिवतत्व हे त्या अर्थाने सुंदर आहे. तसं पाहायला गेलं तर शिवतत्व हे निर्गुण तत्व आहे. त्याला रूप आकार नाही, पण त्याची अनुभूती इतकी सुंदर आहे. शिव रक्षा कवचामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्या अनेक नावांचं वर्णन केलेलं आहे की निराभासाय, निरामयाय, निर्मलाय, निर्लोभाय, नित्यशुद्ध बुद्ध परिपूर्ण सच्चिदानंदाद्वयाय, तेजोरूपाय, तेजोमयाय, असं हे शिवतत्व. हे अतिशय महत्त्वाचं तत्व आहे. सगळ्यात अनादि आणि अनंत असं हे तत्व. आणि ह्या तत्वाच्या उपासनेसाठी हे आध्यात्मिक, परम आध्यात्मिक अनुभूती देणारं हे तत्व आहे. अनेकदा आपण त्याला शिवशंकराच्या स्वरूपामध्ये पाहतो, पण हे तत्व हे त्याही पलीकडचं आहे. सर्व मर्यादा, सर्व सीमा पार करून त्याही पलीकडं ते उपस्थित असलेलं तत्व आहे. हे शिवतत्व, याची उपासना करण्यासाठी आपण शिवरात्री किंवा प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी म्हणजे अमावस्येचा आदला दिवस, अमावस्येला चंद्र आपल्या 16व्या म्हणजेच कलेमध्ये विराजमान असतो. दिसत नाही तो, म्हणजे तो नाही आहे का? नाही, पण तो कलेमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या आधीची जी कला आहे
की उद्या दिसणार नाही, उद्यातून निर्गुण रूपाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे सगुण रूपातील ही शेवटची कला, ही कृष्ण चतुर्दशीची कला त्यामुळे अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून या कृष्ण चतुर्दशीच्या रात्रीला शिवरात्री म्हटलेलं आहे. आणि या दिवशी केलेली शिवाची उपासना, त्या शिवतत्वाची उपासना मोक्षदायी, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी, सर्व प्रकारची आध्यात्मिक आणि भौतिक सुखे प्राप्त करून देणारी ही उपासना आहे. आणि ही रात्र ही प्रचंड महत्त्वाची, अपूर्व शांतीचा, मोक्षाचा, मुक्तीचा आनंद देणारी ही रात्र आहे. आणि म्हणून या रात्री किंवा ही रात्र बाकीच्या इतर रात्रीसाठी झोपेत घालवायची नाही आहे. हा जो निसर्गाने, हा जो ब्रह्मांडाने दिलेला हा क्षण आहे, ही जी रात्र आहे, हा प्रहर आहे, ही अवसर आहे, ही संधी आहे, याचा उपयोग करून घेण्यासाठी जागर राहून या रात्रीच्या दिवशी ध्यान, मनन, चिंतन, पूजा, उपासना, साधना करायच्या असतात. कारण ह्या रात्री केलेल्या साधना शीघ्रतेने लवकरात लवकर फलद्रूप होत असतात. म्हणून या शिवरात्री म्हणतात. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील जी चतुर्दशीची तिथी आहे त्या तिथीला महाशिवरात्री म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा महिना आहे माघ. आणि माघ महिना पण बघितला तर महिन्याच्या चक्रातला फाल्गुन शेवटचा महिना आहे, त्याच्या आधीचा महिना आहे. त्यामुळे आता हा विश्वाचा, ज्याप्रमाणे आपण बघितलं की चंद्राची शेवटची कला म्हणजे चंद्राचा अस्त होत आला, चंद्राचा लय होत आला, तर लय होण्याच्या आधीची कला, तसंच वर्षातील ऋतुकाळाचा लय होत आला त्याच्या आधीचा हा महिना. म्हणजे आता या शिवरात्रीला तुम्ही जागरण करून जे काही प्राप्त करणार आहात ते प्राप्त केल्यावर त्या उपासनेनं तुम्ही निर्गुण रूपाला, आध्यात्मिक रूपाला तुमच्यातील सर्व पाप, शाप, ताप हे सर्व बीज, अनेक तऱ्हाची भवबीज यांचा नाश व्हायला कारणीभूत ठरतात. आणि म्हणून ही उपासना, महाशिवरात्रीची उपासना, माघ कृष्ण चतुर्दशीच्या रात्री जागरण करून केलेली उपासना ही अतिशय महत्त्वाची आहे. वर्षातून एकदाच येणारी ही संधी कुणी चुकू नये. कारण या शिवरात्री केलेलं जागरण अशा अनेक हजारो शिवरात्रीचं पुण्य तुम्हाला देतं. या दिवशी जागरण करून शिवलिंग किंवा शिवपिंड तयार करायची असते. अनेक ठिकाणी लिहिले की पारद शिवलिंग वगैरे वगैरे वापरा. पण महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ग्रंथांतरी दिलेलं आहे की आपण वालुकामय पिंड करायची असते. वाळूची पिंड, वाळूला रेत म्हटलेले, रेती, रेत. तर रेत याचं सुद्धा काही विशेष महत्त्व आहे. तर आपण मराठीत त्याला वाळू म्हणतो की वालुकामय शिवलिंग तयार करत असतं. आणि त्या वालुकामय शिवलिंगाची पूजा अर्चना, तिची स्थापना करायची असते. त्यामध्ये शिवतत्वाची प्राणप्रतिष्ठा करायची असते. आणि शिवतत्वाची प्राणप्रतिष्ठा करून तिची 5 प्रहरामध्ये, 5 प्रहरातील 5 वेगवेगळ्या पूजा करायच्या असतात. हे वालुकामय जे शिवलिंग आहे त्याच्या पूजेचं सुद्धा अशी महत्त्व सांगितलेलं आहे. हे वालुकामय शिवलिंगाचे पूजन करणं, महाशिवरात्रीच्या रात्री पूजन करणं हे तुम्हाला सर्व प्रकारचं ऐश्वर प्राप्त करून देणार आहे. म्हणून वालुकामय शिवलिंगाचं पूजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर्व प्रकारचं ऐश्वर प्रदान करणार. आपल्यामध्ये गैरसमज आहे की शिवतत्व वैराग्याचं तत्व आहे किंवा ते काही भौतिक सुख देत नाही, पण तसं नाही. अध्यात्म हा शेवटची अवस्था आहे, पण अध्यात्माची सुरुवात ही भौतिकतेपासूनच होते. आणि शिवतत्व हे वालुकामय शिवतत्व हे भौतिकतेचं, पृथ्वी तत्वाचं शिवलिंग आहे. आणि पृथ्वी तत्वाचा बीज मंत्र आहे लम. लम म्हणजे लक्ष्मी. तेव्हा लक्ष्मीकारक, ऐश्वर्यकारक, समृद्धीकारक आहे. वालुका तत्वाचं पूजन हे प्रचंड समृद्धी देणारं, ऐश्वर्य देणारं, सर्व मनोकामना पूर्ण करणारं आहे. म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री वालुकामय शिवलिंगाचं पूजन करण्याला खूप महत्त्व आहे. मग त्यावर तुम्ही पांढरी फुलं वाहू शकता, तुम्ही इतरही रंगाची फुलं वाहू शकता, पण पांढऱ्या रंगाची फुलांना जास्त महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मग तुम्ही
बिल्वपत्र वाहू शकता. त्रिदल 3 दलाचे बिल्वपत्र किंवा पंचदलाचं बिल्वपत्र किंवा 7 दलं असलेले बिल्वपत्र, अगदी 11 दलं असलेले बिल्वपत्र, 11 दलं असलेलं बिल्वपत्राचं महत्त्व आणखीन जास्त आहे, तर ते तुम्ही वाहू शकता. अशा तऱ्हेने महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून वालुकामय शिवलिंगाचं केलेलं पूजन हे परम कल्याणप्रद आहे, परम मंगलप्रद आहे. सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करून सर्व प्रकारची समृद्धी देणारं, सर्वांगीण समृद्धी देणारं असं या शिवलिंगाच्या पूजनाचं फळ आहे. यावर्षी येत्या 8 मार्चला महाशिवरात्री आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही एका सुंदर ठिकाणी, सुंदर मंदिरामध्ये आम्ही अनेक साधक जमून या वालुकामय शिवलिंगाचं पूजन करत असतो, उपासना करत असतो, अनेक प्रकारच्या साधना घेत असतो, काही ध्यान साधना घेत असतो, काही विशिष्ट शिवमंत्रांनी अभिषेक करत असतो, काही विशिष्ट शिवमंत्रांनी बिल्वार्चन करत असतो, काही विशिष्ट शिवमंत्रांनी पूजन करत असतो. संपूर्ण रात्रभर ही साधना सुरू असते आणि याच्यामध्ये अनेक साधक दरवर्षी नित्यनियमाने हजेरी लावत असतात आणि या सुंदर संधीचा, अमूल्य संधीचा फायदा करून घेत असतात. मित्रांनो, वर्षातून येणारा साधनेचा, उपासनेचा हा क्षण, ही संधी दवडू नये. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एकटा साधना करतो त्या साधनेपेक्षा तुम्ही समूहामध्ये, ग्रुपमध्ये, अनेक साधकांच्या समवेत, अनेक समविचारी साधकांच्या समवेत जेव्हा सत्संग करत ही साधना करता तेव्हा त्या साधनेचं महत्त्व, त्या साधनेचं फळ कैक पटीने वाढतं, अनंत पटीने वाढतं. तेव्हा सर्व शिवभक्तांच्या समवेत आपण सुद्धा या साधनेला जरूर या. रात्रभराची साधना आहे बरं का, रात्रभर जागर राहण्याची तयारी ठेवावी लागेल. 9 तारखेला पहाटे 6 वाजता ही साधना संपेल, पण तोपर्यंत जागण्याची आणि साधनेचा अपूर्व आनंद घेण्याची ज्यांची तयारी आहे, ज्यांची इच्छा आहे, ज्यांची उत्सुकता आहे, अशा सर्व शिवभक्तांना सादर निमंत्रण आहे या साधनेचं. अधिक माहितीसाठी आणि या साधनेतील सहभाग मूल्यासाठी खालील फोन नंबरवर, जो फोन नंबर स्क्रीनवर डिस्प्ले होतोय त्या फोन नंबरवर ताबडतोब संपर्क करा. वेळ थोडा आहे, गर्दी वाढत चाललेली आहे, त्यामुळे ही संधी चुकवायची नसेल तर ताबडतोब संपर्क करून आपले नाव नोंदणी करून घ्या. धन्यवाद. आपणा सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा सादर निमंत्रण देतो महाशिवरात्रीच्या साधनेसाठी आणि इथे थांबतो. या जरूर. सत्यम शिवम सुंदर. ओम शांती.